नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला। वाढदिवसानिमित्त त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुरली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले। रक्तदान शिबिराबरोबरच सर्वरोग निदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले होते। या नेत्रदान शिबिरामध्ये ज्यांना चष्मे लागले आहेत त्यांना मोफत चष्म्यांचं देखील वाटप करण्यात आलं। हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला। वाढदिवसानिमित्त इतरही सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सुरली मारुती मंदिर या ठिकाणी 150 रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे आणि सुरलीच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांनी रक्तदान केले आहे। मला सुद्धा या गोष्टीचं खरं कौतुक वाटते। महिला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत गावातील, स्वतः रक्तदान देण्यासाठी त्या सहभागी झालेल्या आहेत। आपण बघू शकता चष्म्याचं वाटप सुद्धा मोफत चालू आहे, डोळे तपासणी चालू आहे, सगळ्या आरोग्य तपासण्या सर्व चालू आहे। मला वाटतं की 500 ते 1000 माणसांनी आता तपासणी करून घेतलेल्या आहेत। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांना वाढदिवसाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या। हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या चांगल्या कामांना नेहमीच सहकार्य करणार असल्याचं देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले। सुरली गावचं नाव आणि आपल्या सुरली गावच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचं नाव हिंद केसरी पैलवान म्हणून संपूर्ण देशामध्ये भारतामध्ये उज्ज्वल करण्याचं काम संतोष आबांनी केलं। त्याच्याबद्दल खरं मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि मी आज त्यांना विचारलं तर म्हणले सकाळी रक्तदान शिबिर ठेवले गावात, परत वृद्धांना डोळे तपासणी करून ज्यांना चष्मे वाटप करायचे त्यांना चष्मे वाटप केले आणि शासकीय रुग्णालय सातारा यांच्या माध्यमातून सगळ्यांचीच तपासणी, आरोग्य तपासणी, वैद्यकीय तपासणी आणि काय किरकोळ आजार असतील तर त्यांना औषधं गोळ्या देण्याचा कार्यक्रम म्हणजे तो सुद्धा शिबिर आरोग्याचं इथे या ठिकाणी घेतलंय। या ठिकाणी एक चांगला उपक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं तिने आयोजित केला आणि मोठा कार्यक्रम हा संध्याकाळी आहे। ठीक आहे, आमचे सहकारी अमोल भैया, बाबर आमदार आणि आमदार मनोज दादा दोघं जण सुद्धा माझ्या वतीनं इथं जरूर त्या कार्यक्रमासाठी येतील। आणि आता क्रीडा क्षेत्रात पैलवानकीत पैलवानांनी नाव केलंय चांगलं, ते आपण सगळ्यांनी बघितलंय। त्यांना मी गेली वर्ष झालं नाना मागं लागलो की आता सक्रिय काम करा, लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवायला आणि थोडं ॲक्टिव्ह झालं पाहिजे आता, कारण अशा तरुण कार्यकर्त्यांची, होतकरू कार्यकर्त्यांची आपल्या सगळ्यांना, शिवसेनेला गरज आहे, सगळ्यांनाच आपल्याला गरज आहे। आणि म्हणून त्यांच्या चांगल्या कामाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं आजपर्यंत सहकार्य राहिलं आणि इथून पुढे सुद्धा संतोष आबाच्या मागे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ठामपणे उभा आहे। एवढा त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा व्यक्त करतो। उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी, उत्तरोत्तर त्यांचं नावलौकिक केवळ असा जिल्ह्यातच नाही तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला मल्ल आणि चांगला सामाजिक काम करणारा कार्यकर्ता असा त्यांचा नावलौकिक या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित व्हावा अशा शुभेच्छा देतो। उत्तम आरोग्य, चांगलं आयुष्य, त्यांना भरपूर आयुष्य लाभो, त्यांच्या परिवाराला सुद्धा सुख समाधान लाभो अशा मनपूर्वक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शुभेच्छा देतो।